हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि बघा, आज आपण बनवणार आहोत आता एकदम फेमस अशी ती म्हणजेच अळूवडी रेसिपी. आणि आता अळूवडीचा सीझन आहे, तर ही बनवायला खूप सोपी आहे. त्याचबरोबर चवीला सुद्धा एकदम मस्त लागते. अजिबात घशात दाटली वगैरे जात नाही किंवा मग घशात खवखवली सुद्धा जात नाही. एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी बनते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही याला एकदा का बनवाल तर तुम्ही 3 हफ्ते याला स्टोअर करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. बघा, अतिशय कुरकुरीत झालेली आहे. हाताने तोडली तर लगेच तुकडे होतात, एवढी मस्त ही होते. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 मुठी कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या, 1.5 इंच आलं, त्यानंतर इथे आपण घालत आहोत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघा, आपली पेस्ट वाटून झालेली आहे. आता आपण काय करूयात, एक बाउल घेऊयात. तर आपल्याला यासाठी ना एक बॅटर बनवायचं आहे. तर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर हे जवळजवळ 150 ग्रॅम बेसन आहे. तर यामध्ये मी घालते आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, तर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. त्यानंतर आता इथे बघा, चिंच मी भिजवून ठेवली होती. थोडीशी चिंच मी इथे भिजवून ठेवली होती, 1 ते 1.5 चमचा. तर त्याचं पाणी इथे घालायचं आहे चिंचेचं. त्यानंतर इथे घालायचे आपल्याला तीळ. तर इथे मी सफेद तीळ घालत आहे 2 चमचा. आणि जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती इथे घालायची आहे. तर अशा प्रकारे जर का तुम्ही अळूवडी बनवणार तर तुमची अळूवडी अजिबात घशात दाटली जाणार नाही. आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, व्यवस्थित चिंचेचं पाणी घालायचं आहे. यामुळे घशाला खाजसुद्धा येत नाही, अजिबात घसा खवखवत नाही. आणि आपण फक्त बेसन पिठाचा वापर करून याला बनवत आहोत. त्यामुळे काय होतं की घशात दाटलीसुद्धा जात नाही आणि एकदम मस्त अशी होते. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला काय करायचं आहे, बॅटर असं बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला जास्त पातळ बॅटर नाही बनवायचं आहे किंवा मग जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं आहे. बघा, मी अशा प्रकारे दाखवते तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता आपण यामध्ये जास्त कोणतेही मसाले वापरलेले नाही आहे. फक्त जिरा पावडर वापरले आणि हळद वापरले, त्या व्यतिरिक्त दुसरे काही मसाले नाही आहेत. तर बघा, बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बघा, मी दाखवते ना, अशा प्रकारे बॅटर आपल्याला हवं आहे. तर जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही. तर बघा, बॅटर आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूयात. तर बघा, अळूची पानं आहेत. तर मी इथे 2 जोडी घेतलेली आहेत. तर त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जो हा मध्ये देठ असतो तर त्याला काय करायचं, थोडंसं असं लाटण्याच्या साहाय्याने काय करायचं, प्रेस करून घ्यायचं. म्हणजे हा काय होतो, सॉफ्ट होतो. आणि जेव्हा आपण याला रोल करणार, घडी करणार ना, तर हा इझिली होऊन जातो. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, जेवढी पण पानं आपल्याकडे आहेत तर सगळ्या पानांचा देठ असा आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आता मी त्यांना काय करते ना, मस्त सगळ्या पानांना अशाच प्रकारे करून घेते. बघा, देठ एकदम सॉफ्ट झालेला आहे, पान एकदम मुलायम झालेलं आहे. म्हणजे आता हे एकदम सहजासहजी काय होतं, फोल्ड होतं. तर बघा, आता मी एक पान घेतलेलं आहे. आता अशाच प्रकारे मी सगळ्या पानांना देठ व्यवस्थित लाटण्याने फिरून घेतलेले आहेत. आता एक पान घेतलेलं आहे, त्यावरती काय करायचं आहे, आपण तयार बॅटर लावायचं आहे. आणि बॅटर मात्र भरभरून लावायचं आहे. अजिबात इथे कंजूसपणा करायचा नाही, नाहीतर मग काय होतं, खाताना ना नुसतं पान पान लागतं. आणि एकदम पण जास्त घट्ट जर बॅटर बनवलं तर घशामध्ये तुम्हाला अळूवळी दाटल्यासारखी वाटते. तर बॅटर लावताना हे बघा, अशा प्रकारे लावायचं आहे की आपल्याला पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि एकदम जास्त जाडं पण नाही पाहिजे आणि जास्त पातळसुद्धा नाही पाहिजे. आता त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये उलट्या दिशेने दुसरं पान ठेवायचं आहे असं. आणि त्यालासुद्धा असंच पीठ लावून घ्यायचं आहे. तर एका पानाला मी व्यवस्थित पीठ लावून घेतलं आहे. त्यावरती आता दुसरं पान ठेवलं आहे, त्यालासुद्धा असंच पीठ लावून ठेवायचं आहे. व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. तर असे तुम्ही 3 ते 4 पानं एकावर एक ठेवून सेम प्रोसेस करा. तर मी ते 3 पानांचा रोल बनवत आहे. तर बघा, आता काय करते, याला असं फोल्ड करायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना. तर अशा पहिल्या याच्या वरची बाजू फोल्ड करायची, त्यानंतर पीठ लावायचं आहे. आणि मग बाजूने पुन्हा याला आतली बाजू फोल्ड करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे
अशा प्रकारे याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला फोल्ड करून दुमटून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्ष ठेवायची की आपल्याला जेव्हा आपण याला घट्ट रोल करू तरच आपली आळूवडी मस्त बनेल, नाहीतर मग काय होईल मध्ये खूप गॅप राहील. तर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि याला एक घट्ट टाईट रोल करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि सगळ्या कडा व्यवस्थित दुमडून घ्यायच्या आहेत. अजिबात कडा सुटल्या नाही पाहिजेत, नाहीतर मग काय होईल की आपला ज्या आळूवडीचा शेप आहे तो तर बिघडेल आणि मग आळूवडी जेव्हा आपण फ्राय करू ना तेलामध्ये तर ती सुटली जाईल. तर बघा आता व्यवस्थित रोल करून झालेला आहे. तर दोन्ही बाजूंच्या कडांना असं पीठ भरून घ्यायचं आहे. आणि इकडे जिकडे का वाटलं तर थोडंसं पीठ आपल्याला चिपकवून व्यवस्थित त्याला चिपकवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ना सगळे रोल काय करायचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघा एकदम परफेक्ट असा मी रोल बनवलेला आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित लावले. तर अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून घेते. तर ही आळूवडी आपली स्टीम होण्यासाठी उकडण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता आपण याला जाळीमध्ये घेऊयात. तर बघा अशी एक जाळी घेतलेली आहे मी. त्यामध्ये काय करायचं आहे यांना ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला त्यांना उकडून घ्यायचं आहे. तर मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी व्यवस्थित गरम झाले. यावरती आपण ही जाळी ठेवून देऊयात आणि याला झाकण ठेवूयात आणि 20 मिनटं याला बरोबर काय करायचं आहे स्टीम करायचं आहे. तर बघा 20 मिनटाच्या नंतर आपली एकदम मस्त पानं शिजलेली आहेत. आणि जर तुम्हाला शंका असेल तर काय करायचं यामध्ये सुरी टोचून बघायची. जर का सुरी अजिबात कोरडी निघाली एकदम तर म्हणायचं पानं शिजलेली आहेत. तर हे बघा पानं व्यवस्थित शिजलेली आहेत आणि पीठसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम याच्यामध्ये अजिबात वडी कापायची नाही आहे. तर पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड करायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. तर याच्या वड्या कापायच्यात आपल्याला. तर तुम्हाला जशा मोठ्या छोट्या ज्या आकारामध्ये कापायच्या त्या तुम्ही कापू शकता. आणि बघा मी याला तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही, तरी पण किती सोप्या पद्धतीने फटकरून निघते. अजिबात चिपकलेली वगैरे नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की वडी जाळीला चिपकू शकते तर तुम्ही काय करू शकता याला थोडंसं तेल ग्रीस करू शकता, म्हणजे मग अजिबात चिपकणार नाही. पण मी तेल वगैरे नाही वापरलेलं आहे. तर बघा अशाच आपण यांना कापून घेऊयात. तर जेवढ्या तुम्हाला मोठ्या छोट्या कापायच्या आहेत तर त्या अकॉर्डिंग तुम्ही कापू शकता. पण शक्यतो एकदमच पातळ कापू नका. एकदम पातळ कापल्या तर मग तळताना तुटल्या जातील किंवा मग एकदम जाड कापल्या तर क्रिस्पी होणार नाहीत. त्यामुळे अशा मी दाखवते ना तर एवढ्याच कापायच्या आहेत. बघा अशा प्रकारे किती मस्त आणि याचा शेप बघा किती मस्त आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं सगळ्या व्यवस्थित काय करायचं आहे कापून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्या कापून झालेल्या आहेत. तर यांना मी काय करते एका ताटामध्ये काढून घेते. तर आपण यांना आता फ्राय करणार आहोत. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा मग एअर फ्रायरमध्ये पण करू शकता. पण शॅलो फ्राय केला तरी चांगले लागतात. पण आपण जेव्हा डीप फ्राय करतो तर याची चव एकदम वेगळीच येते. तर तेल गरम करून घेतलेलं आहे मी. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग मीडियम फ्लेमवरती वड्या फ्राय करायच्या. तर तेल मस्त गरम झाले त्यामध्ये आता मी वड्या सोडते आणि गॅसचा फ्लेम मीडियम करते. मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम बारीक नाही करायचा आहे किंवा मग एकदम मोठा नाही करायचा आहे. जर बारीक केला ना तर काय होईल की एकदम नरम पडून जातील आणि जर का एकदम मोठा केला तर यावरून तर भाजल्या जातील पण आतून कच्च्या राहतील आणि मग क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मस्तपैकी यांना भाजून घ्यायचं आहे. बघा मस्त 2 मिनटं मी दोन्ही बाजूने आलटून पालटून यांना भाजून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहेत. एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचं आहे. तर आपली एकदम चवदार खमंग चविष्ट अशी आळूवडी तयार झालेली आहे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. किती एकदम मस्त तुटत आहे. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.